बुलेटिनच्या सुरुवातीला आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी। सध्या विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी आपण पाहतोय। विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले, तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची मुदत होती। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी आता उमेदवार रिंगणामध्ये उतरले। 18 जूनला मतदान होणार आहे, तर 22 जूनला मतमोजणी पार पडणार आहे। तर आता महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय। उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपलेली आहे। अनेक चर्चा झाल्या, आरोप प्रत्यारोप झाले आणि त्यानंतर मात्र अखेर आज अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उमेदवार आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार आहे। तर नेमक्या लढती कशा असतील ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूयात। अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्राजक्त तनपुरे विरुद्ध राष्ट्रवादीच्या राणी लंके, भाजपचे प्राजक्त तनपुरे विरुद्ध राणी लंके अशी लढत असेल। काँग्रेसचे प्रवीण पोटे विरुद्ध हर्षदीप देशमुख अमरावतीमध्ये लढत असेल। धाराशिव लातूर बीडमध्ये वसवराज पाटील विरुद्ध लढत असेल। तर महायुतीचे सर्व 17 उमेदवार विजय होतील, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विश्वास व्यक्त केला। अमरावतीमध्ये प्रवीण पोटे यांना प्रचंड बहुमत मिळेल असं बावनकुळेंनी म्हटलं, तर राणा दाम्पत्याच्या अनुपस्थितीवरून देखील बावनकुळेंनी भाष्य केलंय। नवनीत राणा आणि रवी राणा दोघंही अमरावतीमध्ये नाहीत असं बावनकुळेंनी सांगितलं, तर निवडणुकीमध्ये ते प्रवीण पोटे यांना मदत करतील असा विश्वास देखील बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे। पक्षाच्या महायुतीने जे उमेदवार माननीय श्री प्रवीण पोटे यांचा उमेदवारी अर्ज आज आम्ही सादर केलेला आहे। राज्यामध्ये 17 विधान परिषद निवडणुकीमध्ये 10 सीट व 11 सीटवर भारतीय जनता पक्ष, 4 सीटवर शिवसेना, 2 सीटवर राष्ट्रवादी निवडणूक लढते आहे। आणि जे उमेदवार महायुतीने दिलेले आहेत सर्व 17 उमेदवार महायुतीचे निवडून येतील। मी सकाळीच रवी राणाची चर्चा केली। नवनीत राणाजी रवी राणाजी दोघेही नाही आहेत। मी स्वतः आज त्यांना उमेदवारी अर्ज भरण्याकरता या ठिकाणी घेऊन येणार होतो, पण दोघेही नाही आहेत। त्यांनी मला सांगितलं की अमरावतीमध्ये आल्यावर ते माझ्याशी चर्चा करणार आहे आणि चर्चा करून या निवडणुकीमध्ये प्रत्यक्षपणे ही निवडणूक लढण्याकरता ते मदत करणार आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विधान परिषद निवडणुकीच्या संदर्भात प्रतिक्रिया दिली। सोलापूर विधान परिषद निवडणूक भाजपकडून राजेंद्र राऊत यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला। सर्वजण मिळून ही निवडणूक लढू असं जयकुमार गोरे यांनी म्हटलं। महायुतीचा उमेदवार मोठ्या फरकानं निवडून येईल, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विश्वास व्यक्त केला आहे। आदरणीय राजाभाऊंचा अर्ज भारतीय जनता पक्षाच्या आणि महायुतीच्या माध्यमातून आपण दाखल केलेला आहे। महायुतीचे सगळे पदाधिकारी आम्ही अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत। काही पदाधिकारी अजून या ठिकाणी येत आहेत आणि मला वाटतंय आम्ही सगळे मिळून एकत्र निवडणूक लढू आणि खूप मोठ्या फरकानं ही निवडणूक महायुती म्हणून आम्ही जिंकू। तर सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या संदर्भातली महत्त्वाची अपडेट। राजेंद्र राऊत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। जयकुमार गोरेंच्या उपस्थितीमध्ये त्यांनी आपला अर्ज लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।